गेली 13 वर्ष नामदार साहेबांचे आणि माझे अगदी मित्रत्वाचे संबंध आहेत. ते जरी राजकारणी असले, तरी पण एक मित्रत्वाचं नातं मी आणि तिने आजपर्यंत जपलंय. म्हणजे मला अभिमान वाटतो ती एवढी मोठी व्यक्ती आहे, परंतु कुठल्याही समस्यावर किंवा कुठल्याही अडी-अडचणीवर अगदी सविस्तर गप्पा मारणारा आणि समजून घेणारी व्यक्ती म्हणजे ती आहे. म्हणजे आबिटकर साहेब आहेत. कारण मी कायम तेच बोलत असतोय, की 1 कोटीत लाखात एखादा माणूस असा जन्माला येतो, की तो समाजाच्या जीवनासाठी काम करत असतो. आणि मला पण त्या पद्धतीची आवड आहे, त्यांना पण त्या पद्धतीची आवड आहे. त्यामुळं त्यांना घेऊन भविष्यात सगळ्या समस्या त्याच्यासाठी लागणारे बघा, मी आता बोललो तुम्हाला काय हे करायचं ते करायचं. हे काय तोंडाने करायची गोष्ट नाही. त्याच्यासाठी भरीव निधी लागणार आणि निधी मिळण्याचं जे माध्यम आहे, ते नामदार साहेब आहेत, ते पालकमंत्री आहेत. आज राज्याच्या विधानसभेत डरकाळी फोडणारे जी व्यक्ती आहे, ती प्रकाशराव आंबेडकर साहेब आहेत. आणि ह्या समस्या ज्या आहेत, त्यांच्यापर्यंत मांडून त्याला वाचा फोडण्याचं काम मी करणार आहे. त्यांच्या मार्फत करणार आहे आणि माझी जमेची बाजू आहे, की माझं नेतृत्व त्यांच्याकडे आहे आणि या भागातल्या समस्या सोडवण्याचं साधन हे ते आहेत आणि त्यांना घेऊन या भागाचा कायापालट करण्याचा संकल्प पुढच्या 4 वर्षात ते पालकमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात निधी आणून वाड्या वस्त्याचा विकास करणं हा एकमेव संकल्प या निवडणुकीत माझा आहे.